नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. सर्वात पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. कोरोना संदर्भात त्या ठिकाणी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. आणि तिसरी धक्कादायक बातमी आहे अमरावतीतून. एका अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगातून या ठिकाणी स्वॅब घेण्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे. या तीनही महत्त्वाच्या बातम्या आता आपण विस्ताराने बघणार आहोत. मात्र त्याआधी मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे परदेशी नागरिकानं मुंबईमधल्या पोलिसांची झोप उडवली आहे. कारण हा परदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि तो पळून गेलेला आहे. रुग्णालयातून तो पळून गेलेला आहे. त्यामुळे निश्चितच तो नागरिक ज्या ज्या ठिकाणी जाईल त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नागरिकाला पकडण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत त्याला शोधण्याचे प्रयत्न सध्या पोलीस करतायत. सुदानचा हा नागरिक असल्याचं कळतंय आणि या नागरिकाच्या शोधासाठी 2 टीम तैनात करण्यात आला असून हा नागरिक मुंबईवर फिरत असल्याची माहिती मिळते. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, नेमकं प्रकरण काय आहे? कुठून हा नागरिक पळून गेलेला आहे? कधीची घटना? स्वाती, 23 जुलैची ही घटना आहे. पोलिसांनी यासंबंधी सगळा तपास करून काल नवीन 2 टीम बनवलेल्या आहेत आणि त्या टीम ज्या आहेत त्या या सुधार नागरिकाचा शोध घेत आहेत. आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळे इंटरनॅशनल फ्लाईट ज्या आहेत त्या बंद होत्या आणि या कारणामुळे अनेक परदेशी नागरिक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. असेच जवळपास 59 नागरिक जे होते ते मुंबईतल्या कुलाबा भागामध्ये अडकून पडले होते. कुलाबामध्ये आगाबेग नावाचं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये त्यांची कोणतीही माहिती पोलिसांना किंवा सरकारी यंत्रणांना न कळवता त्या ठिकाणी त्यांना राहायला दिलं होतं. त्या बेकायदेशीरपणे हे ते तिथे राहत होते आणि नेमकं 23 तारखेला यामधल्या एका सुधार नागरिकाची तब्येत खराब झाली म्हणून त्याने जाऊन कोरोना टेस्ट करून घेतली एका खासगी लॅबमधून. खासगी लॅबचा प्रताप आणखीन मोठा होता की खासगी लॅबने सर्वात आधी मुंबई महानगरपालिकेला न कळवता त्या जो पेशंट आहे कोरोना बाधित जो पेशंट झालेला त्याला कळवलं. त्याला ही माहिती मिळतात त्याने कोणाला न सांगता तो त्या हॉटेलमध्ये निघून गेला आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला या खासगी लॅबनं ही संपूर्ण माहिती दिली की हा अशीची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आणि त्याचा हा पत्ता आहे कुलाबामधला आगाबेग नावाचं हॉटेल आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना माहीत पडलं की तिथं जवळपास 58 नागरिक आहेत, विदेशी नागरिक आहेत आणि त्यापैकी सगळ्यांनी चौकशी केली असता जो नागरिक पॉझिटिव्ह आढळला आहे तो तिथून पळून गेलेला आहे. पोलीस मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे कळतात त्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना, कुलाबा पोलिसांना त्या ठिकाणी माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले, पंचनामा केला. तेव्हा ही घटना लक्षात आली आहे की सुदानचा नागरिक जो आहे जो कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे तो त्या हॉटेलमधून त्याने पळ काढलेला आहे. आता हा नागरिक मुंबईमध्येच आहे का मुंबईच्या बाहेर गेलेला आहे, कुठे कुठे फिरला आहे, ह्याने नक्की कोणाला सांगितलंय का ह्याला कोरोना आहे का आणि ह्याच्या संपर्कामध्ये आणखीन किती लोक आलेली आहेत या संपूर्ण गोष्टीमुळे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस या दोघांची झोप उडालेली आहे. एकंदरच आपण पाहिलं तर मुंबई पोलीस असतील, मुंबई महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल, सर्वच जण कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल ह्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत. मात्र अशा पद्धतीनं जर नागरिक करत असतील किंवा परदेशी नागरिक जे आहेत ते जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतील तर मग कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो थांबेल कसा हा देखील मोठा प्रश्न आहे. अगदी अजित, पोलिसांकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? पोलीस काय म्हणतायत? आता 23 तारखेची ही घटना आणि तेव्हापासून पोलीस खरं तर या नागरिकाच्या मागावरती आहेत. 2 टीमही तयार करण्यात आल्याचं, 2 पोलिसांचे ज्या 2 टीम आहेत त्या या नागरिकाचा शोध घेत आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडून काय कळलंय? ज्यावेळी पोलिसांना ही माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली तेव्हा इमिग्रेशनचे अधिकारी असतील किंवा हा जो सुदानचा नागरिक आहे त्याच्या पासपोर्टच्या सगळं माहिती, तो कुठून आला होता, कुठे राहिला होता, कुठे कुठे राहणार होता, त्याचा काय इथला कॉन्टॅक्ट नंबर आहे का, तो किती दिवसापासून राहत होता, ही सगळी माहिती पोलिसांनी काढलेली आहे. मात्र हा जो नागरिक आहे त्याने जे पत्ते दिले होते किंवा त्याचा जो संपर्क क्रमांक होता ते सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिथपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीये. त्यामुळे पोलिसांच्या हाती हा सुदान नागरिक जो आहे तो लागू शकलेला नाहीये. त्यामुळे हॉटेलचा काही स्टाफ आणि हॉटेलच्या मालकांचा कसून या सगळ्यांची कसून चौकशी जी आहे ते पोलीस करतायत. कारण का हा जो नागरिक आहे त्याला कोरोना झाला होता आणि तो
सर्रास बाहेर फिरतो आहे. त्याने कोणाला सांगितलेलं देखील नाही की त्याला करोना झालेला आहे. यामुळे मुंबईमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो ही भीती आता व्यक्त केली जाते. अगदी अजित, खरं तर तो व्यक्ती कित्येक ठिकाणी जात असेल आणि आता तो कुठे आहे हे देखील आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या जीवाला देखील धोका आहे, त्याच्यामुळे इतरांना संसर्ग तर होणार हे निश्चितच आहे, मात्र त्या व्यक्तीच्या जीवाला देखील धोका आहे. त्यामुळे आता पोलिसांचा तपास जो आहे तो कोणत्या दिशेनं सुरू आहे, नेमकी या प्रकरणाची अधिकची माहिती मिळवण्यासाठी पोलीस कशा पद्धतीनं याचा शोध घेत आहेत? पोलिसांनी विविध मार्गाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. ज्या खाजगी लॅबमध्ये ह्याने टेस्ट केली होती तिथल्या देखील चौकशी करण्यात आलेली आहे. तिथला संपर्क क्रमांक पोलिसांनी घेतलेला आहे. तो संपर्क क्रमांक पोलिसांनी ट्रॅकवर टाकलेला आहे. त्याच पद्धतीनं त्याचे जे पत्ते होते ते देखील पोलिसांनी पूर्णपणे तपासायला सुरुवात केलेली आहे. मात्र जवळपास आता 5 ते 7 दिवस उलटलेले आहेत. असं असताना त्याने दिलेला मोबाईल क्रमांक तो देखील लागत नाहीये किंवा तो ट्रॅक होत नाहीये. त्याचबरोबरीनं त्याचे जे पत्ते ते देखील पोलिसांना सापडत नाहीयेत. त्यामुळे हा टोटल कॉन्टॅक्टलेस माणूस असल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे की करोनाबाधित हा जो परदेशी नागरिक आहे त्याला नेमका शोधायचा कुठे. पोलिसांनी मुंबईकरांना नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीनं जर तुम्हाला कुठं करोनाबाधित किंवा एखादा संशयित परदेशी नागरिक दिसला तर नक्की अजित, जवळच्या खूप धन्यवाद या माहितीसाठी आणि या प्रकरणातली अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी संदर्भात. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या बँक खात्याची चौकशी आता सुरू झालेली आहे. बिहार पोलिसांकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. बिहार पोलीस हे सुशांतच्या कंपनीचं खातं असलेल्या HDFC बँकेत दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी बँक खात्याची चौकशी केलेली आहे. तर सुशांतच्या कंपनीचं ज्या बांद्रा टर्नर रोड इथल्या बँकेत खातं होतं त्या ठिकाणी बिहार पोलीस पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली आहे. तर बिहार पोलिसांकडून देखील आता सुशांत राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणाची जी चौकशी आहे ती वेगानं सुरू असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय सुशांतची आत्महत्या झाल्यानंतर अनेकांची बॉलिवूडमधल्या दिग्गजांची चौकशी झालेली आहे आणि त्यानंतर आता अर्थव्यवहार जे आहेत त्यावरून काही गोष्टी घडल्या आहेत का त्या पार्श्वभूमीवरती पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे सुशांत सिंग राजपूतचं ज्या बँकेत खातं होतं त्या खात्याची देखील चौकशी करण्यासाठी या ठिकाणी HDFC बँकेत बिहार पोलीस दाखल झाले आणि या ठिकाणी त्यांनी चौकशी केली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, पोलिसांच्या हाती नेमकं काय गवसलंय? तर बिहार पोलिसांकडून आपण पाहतोय सुशांत सिंग राजपूतच्या बँक खात्यांची चौकशी सुरू आहे. सुशांतच्या घरच्यांनी अर्थात जे आरोप केले होते अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती आता सुशांतच्या बँक खात्यांची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज ही जी चौकशी झालेली आहे बिहार पोलिसांकडून बँक खात्याची त्या संदर्भात पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलेलं आहे या संदर्भात अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, पोलिसांशी काय संवाद झालाय का, काय माहिती मिळते आजच्या या चौकशीत नेमकं काय पुढे आलंय? बिहार पोलिसांनी आज 2 जणांची एक विशेष टीम बनवलेली आहे जी सुशांत सिंग आणि रिया चक्रवर्ती यांनी ज्या 2 कंपन्या स्थापन केल्या होत्या त्या कंपन्यांचे जे अकाउंट होते बँड्रातल्या टर्नर रोड येथे कोटक महिंद्रा बँकेमध्ये अकाउंट होतं आणि त्याचबरोबरीनं पालीलमधल्या माझ्या मागे इथे जी बँक आहे HDFC बँक जी आहे त्या HDFC बँकमध्ये देखील त्या कंपनीचं अकाउंट होतं. या दोन्ही अकाउंटमध्ये कशा पद्धतीनं पैशांचे व्यवहार केले गेलेले आहेत, किती पैसे आले, कशा मार्गातून आले, कोणी पैसे पाठवले, कोणी त्यातून पैसे काढले, कोणाला पैसे वळते केले गेलेले आहेत, त्यांची अकाउंटेबिलिटी आहे का, त्यांचा ऑडिट झालेला आहे का, या सर्व गोष्टींची माहिती जी आहे या दोन्ही बँकेतून जे बिहारचे पोलीस आहेत ते HDFCचे अधिकारी आणि कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी जे आहेत
त्यांच्याकडून घेत आहेत. नेमके या सगळ्या बँकेचे व्यवहार कोण पाहायचं, सह्या कोणाच्या चालायच्या, कोणाच्या आदेशाने पैसे काढले जायचे, कोणाच्या आदेशाने संपूर्ण व्यवहार चालायचे, या सगळ्या गोष्टींची चौकशी जी आहे ते पोलीस करतायत. साधारणपणे 2 तास कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली, तिथून महत्वाची कागदपत्रे घेतली आणि त्यानंतर साधारणपणे 1 तास झालं या बँडातल्या पालील येथील HDFC बँकेची शाखा जी आहे त्या बँकेमध्ये बिहार पोलीस जे आहेत ते बसलेले आहेत. ते चौकशी करतायत जे अधिकारी आहेत बँकेचे त्यांची, आणि इथल्या देखील बँक खात्याचे महत्वाची कागदपत्रे जे आहेत ते पोलीस बँकेच्या अधिकाऱ्यांकडून घेत आहेत. अजित, धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण पाहतोय सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका जी दाखल करण्यात आली होती ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. पोलिसांना त्यांचं काम करू द्या असं सुप्रीम कोर्टानं सल्ला दिलेला आहे. तुम्हाला काही पुरावे दाखवायचे असतील तर तुम्ही हायकोर्टात जा असा सल्ला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय. सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी जी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावत या ठिकाणी सल्ला दिलाय की तुम्हाला जर काही पुरावे दाखवायचे असतील तर ते हायकोर्टात जाऊन दाखवा. तर बिहार पोलिसांनी सुशांतच्या कंपनीचं बांद्रा टर्नर रोड इथल्या बँकेत ते पोहोचले होते आणि या बँकेत जाऊन देखील त्याच्या खात्याची चौकशी जी आहे ती बिहार पोलिसांकडून करण्यात आली आहे. कोटक महिंद्रा बँकेत सुशांत सिंग राजपूतच्या कंपनीचं खातं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून या ठिकाणी जाऊन चौकशी करण्यात आली आहे. तर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र सरकारनं बिहार पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. एका ठिकाणी चौकशी सुरू असताना दुसरीकडे पोलीस इथे येऊन चौकशी करणं हे योग्य नाही असं मत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलंय. तर बिहार पोलिसांकडे अतिरिक्त माहिती असल्यास त्यांनी ती मुंबई पोलिसांसोबत शेअर करावी असंही शंभूराजे देसाई यांनी सांगितलंय. मात्र आधी चौकशी झालेल्या लोकांची पुन्हा चौकशी सुरू आहे हे योग्य नाही असंही ते म्हणाले. मुंबई पुलिस अलग इन्वेस्टिगेशन कर रही है, ये दो एजेंसियां इन्वेस्टिगेशन कर रही हैं, इससे मुंबई पुलिस की भूमिका पर सवाल खड़े नहीं हो रहे? देखिए, सुशांत सिंह राजपूत का सुसाइड केस ये मुंबई में इंसिडेंस घटा है और ये जब भी ये इंसिडेंस घटा तभी उसका एफआईआर मुंबई पुलिस में हुआ है. सेम पहले दिन से ही इस बारे में पूरी तहकीकात ये मुंबई पुलिस कर रही है. किसी इंसिडेंस में, किसी घटना में अगर एक राज्य की पुलिस उसका इन्वेस्टिगेशन करती है तो उसमें इंटरफेयर करने का दूसरी स्टेट के पुलिस ने आके इंटरफेयर करने का प्रोटोकॉल नहीं है, ये सिस्टम नहीं है. और बिहार पुलिस जो बात लेके मुंबई में आई है, उनके पास कोई एफआईआर हुआ है उनकी स्टेट में और उनकी स्टेट में हुआ जो एफआईआर दर्ज हुआ है उसका तपास वो उनकी राज्य में कर सकते हैं. अगर दूसरे राज्य में उनको आना है तो उसी राज्य के गवर्नमेंट से, उसी राज्य के पुलिस से उनको परमिशन लेनी चाहिए. ये नॉर्मल स्टैंडर्ड सभी देश में आप अपने राज्यों का प्रोटोकॉल है. और मैं बार बार कह रहा हूँ कि सुशांत सिंह राजपूत के सुसाइड केस में पूरी तहकीकात बहुत सीरियसली, बहुत सारे ये इशू जो सामने आ रहे हैं उनको सामने रख के इफिशिएंटली मुंबई पुलिस कर रही है. और ऐसा होने के बाद दूसरा राज्य के पुलिस ने आके उसमें इंटरफेयर करना ये ठीक नहीं है. लेकिन जिस तरीके से बिहार पुलिस एक एक स्टेटमेंट ले रही है परिवार के लोगों का, ऑलरेडी मुंबई पुलिस कई लोगों के स्टेटमेंट ले चुकी है. दो अलग अलग एजेंसियां जब इस तरीके की जांच करती हैं तो उसमें तथ्यों के इन्फ्लुएंस का खतरा बढ़ जाता है क्या, या फिर जो चार्जशीट अलग अलग जगहों पर फाइल होगी और तमाम सारी इन्वेस्टिगेशन भी डिफरेंट लेवल पे जा रही हैं? देखिए, सुशांत सिंह राजपूत के जो रिश्तेदार नज़दीकी है, जो ये इंसिडेंट्स घटने के बाद मुंबई में आए थे, उनका स्टेटमेंट मुंबई पुलिस ने ऑलरेडी रिकॉर्ड किया है. उसके बाद वहाँ जाने के बाद अगर उनको कोई बात पता चली है और उन्होंने दूसरा एफआईआर दिया है तो मुंबई पुलिस को ये बात बिहार पुलिस शेयर कर सकती है कि आपके राज्य में, आपके सिटी में जो इंसिडेंस हुआ है, जिसका इन्वेस्टिगेशन आप कर रहे हैं, इसके बारे में उनके रिश्तेदारों ने हमारे सामने ये बात रखी है. अगर ऐसी बात
बिहार की पुलिस महाराष्ट्र पुलिस से, मुंबई पुलिस से शेयर करती है तो जरूर हमारे इन्वेस्टिगेशन अथॉरिटीज जो बात वो लोग कहेंगे उसकी जांच पड़ताल जरूर हमारे इन्वेस्टिगेशन के दौरान हम लोग कर सकते हैं। कैमरामैन नियाज के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज 18 इंडिया। तर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आता बिहार पोलीस श्रुती मोदी नावाच्या एका महिलेचा शोध घेत आहेत। रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचे सर्व व्यवहार हे श्रुती मोदी बघत होती, त्यामुळे या प्रकरणी आता श्रुती मोदी महत्त्वाचा दुवा मानला जातोय। सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात श्रुती मोदीवरही आरोप करण्यात आले। तर सुशांतची मोठी बहीण मितू सिंगनं बिहार पोलिसांना जबाब दिलेला आहे आणि ज्यामध्ये आत्महत्येच्या 2 दिवस आधी रिया आणि सुशांतचं भांडण झाल्याचं तिने म्हटलंय। सुशांतनं मितूला हा सगळा प्रकार सांगितल्याचं तिने म्हटलेलं आहे। मितू सिंग ही सुशांतची मोठी बहीण आहे आणि तिने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, महत्त्वाचा जबाब नोंदवलेला आहे, ज्यामध्ये तिने आत्महत्येच्या 2 दिवस आधी रियाचं आणि सुशांतचं भांडण झाल्याचं म्हटलंय। तर 8 जूनच्या संध्याकाळी रिया चक्रवर्तीचा मला फोन आला असं तिने म्हटलेलं आहे। सुशांतशी झालेल्या भांडणाबाबत तिने मला सांगितलं। दुसऱ्या दिवशी मी सुशांतच्या वांद्रे इथल्या घरी गेले। काही दिवस मी तिथेच राहिले। सुशांतनं त्याच्यात आणि रियामध्ये झालेल्या वादाबद्दल मला सांगितलं। रियानं तिचं आणि माझं काही सामान नेत घर सोडण्यासाठी ती आता कदाचित परत येणार नाही असंही मला सुशांतनं सांगितलं। या घटनेनं सुशांत खूप दुःखी आणि सुन्न झाला होता। मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मी तिथे 4 दिवस राहिले। माझी मुलं लहान आहेत म्हणून मी 12 जून रोजी माझ्या गोरेगावच्या घरी परतले। तिथून निघतानाही मी सुशांतला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की सुशांत असं पाऊल उचलू शकेल। 2 दिवसानंतर 14 जूनला सकाळी मला सिद्धार्थ पिठाणी यांनी फोन केला। सुशांत बराच वेळ आपल्या बेडरूमचा दरवाजा उघडत नाहीये असं त्यांनी मला सांगितलं। मी ताबडतोब वांद्र्याला जाण्यासाठी निघाले। मी सतत सुशांतच्या मोबाईलवर फोन करत होते, पण काहीच उपयोग झाला नाही। सुशांतच्या घरी पोहोचल्यावर मी देखील बेडरूमचा दरवाजा ठोठावला, आवाज दिला, पण त्याने दरवाजा उघडला नाही। मला भीती वाटू लागली। मी ताबडतोब चावीवाल्याला बोलवण्यास सांगितलं। काही वेळातच चावीवाला आला आणि त्याने दार उघडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली। सुशांतनं गळफास लावून आत्महत्या केली होती। मी काय करू मला अजिबात समजत नव्हतं। मग मी माझ्या ओळखीच्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला फोन केला आणि काही वेळातच पोलीस सुशांतच्या घरी पोहोचले असा जबाब मितू सिंग सुशांतच्या मोठ्या बहिणीनं पोलिसांकडे नोंदवलाय। आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता अमरावतीतून एक धक्कादायक बातमी आहे। एका मुलीचा चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेतल्यानं या ठिकाणच्या मोदी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे। शिवसेना आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून या हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। कोरोना संशयित मुलीचा चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेण्यात आलेला आहे आणि त्याचवरून हे प्रकरण आता या प्रकरणी संताप व्यक्त होतोय आणि त्यातूनच एमआयएम आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोदी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे। अमरावतीत हे प्रकरण चांगलंच पेटलेलं आहे, कारण एका मुलीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आलेला आहे आणि ही अत्यंत चुकीची पद्धत असून या प्रकरणी या ठिकाणी संताप व्यक्त होतोय आणि त्यातूनच एमआयएम आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून मोदी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली। ही ती तोडफोडीची दृश्य आहेत मोदी हॉस्पिटलमधली, ज्या हॉस्पिटलने या मुलीचा चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेतलेला आहे। एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखल होत या हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी एकत्र जमून रुग्णालयाचे दरवाजे आणि खुर्च्यांची तोडफोड केली आहे। ही तोडफोड पाहता या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आलेला आहे। अमरावतीत या प्रकरणी संताप व्यक्त होतोय। आणि त्या सांगलीमधून एक महत्त्वाची बातमी आहे। प्रेमविवाहासंबंधी मध्यस्थी केल्याच्या रागातून एका तरुणाचा या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे। प्रेमविवाहासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा खून करण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील गडेगावातली ही घटना आहे।
आणि या प्रकरणी 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सासपडे इथे प्रेमविवाह प्रकरणी मध्यस्थी केल्याच्या कारणावरून चिडून या ठिकाणी 9 जणांच्या जमावानं मयूर लक्ष्मण भोसले या तरुणाचा लाकडी दंडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम त्याला मारहाण करून त्याचा खून केलेला आहे. आणि या प्रकरणी आता 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.